नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमकेश महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरवं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य आत्मवादिं च हस्तामृतं च शिष्यम् तंत्रों वादकालमन्यान् अस्मद्गुं संततमानतम्। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्याप्तदेहाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमकेश महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी सोमकेश महाराज प्रथमता नमस्कार करूँ। अपना आपका विषय है तो आपको प्रारंभ करता हूँ। आपल्या या मार्गाला पूर्ण सिद्ध महायोग असं नाव आहे। त्याला छोटस शक्तिवाद हे नाव दिलेले जो अपराध है त्याची शक्ती आपल्याकडे आहे। तिचं ते वर्णन चाललेलं होतं। काल आपण पाहिलं की ही जी पुण्यनीश जगदंबा आहे जगाची माता आहे, ही विश्वाची माता आहे। अशा या विश्वजननीला पुण्यनीला समजून घेणं ही आवश्यक आहे। ही चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे। ही विश्वाच्या बीजाला कोण फुटला त्याला सावली करणारी आहे।
की मूलाधारामधलं जे पहिलं चक्र आहे आपलं पद्म, त्या पद्मामध्ये ही झोपलेली असते पद्माखाली. मूलाधाराखाली ही शक्ती देवता कशी झोपलेली असते तर जमिनीप्रमाणे, जमिनीमध्ये सर्पजाप्रमाणे 3.5 मीटर वाढून झोपतो. त्याप्रमाणे ही जगज्जननी प्रत्येकाच्या मूलाधार चक्राखाली जोपर्यंत केली जाऊन झोपलेली आणि ती जोपर्यंत झोपलेली असते तोपर्यंत आम्ही कितीही मंत्र, यंत्र, पूजा, अर्चा कोणत्याही साधना केल्या तरी त्या साधना सिद्ध होत नाही, म्हणजे त्या फलदायी होत नाही असं सांगितलंय. म्हणून कुंडलीला जागृत केल्याशिवाय परमार्थातली अध्यात्मातली कुठलीही साधना यशस्वी होत नाही. मग आमचा चौथा श्लोक आहे. तिसरा कालखंड पहिला. मूलाधारे या शक्ती कुंडलिनी देवता श्वेता भुजगाकारा सातत्र्यलयान्विता यावत् सा निद्रिता देहे. यावत् सा निद्रिता देहे. यावत म्हणजे जोपर्यंत, जोपर्यंत सा म्हणजे ती, निद्रिता म्हणजे झोपलेली, देह म्हणजे देहामध्ये, शरीरामध्ये, जोपर्यंत ही कुंडलिनी शक्ती आपल्या देहामध्ये त्या मूलाधार चक्राच्या खाली झोपलेली असते तोपर्यंत तो जो मनुष्य आहे त्या मनुष्याला काय नाव दिले का शास्त्रकारांनी? तावत जीव पशुर्यथा. तोपर्यंत हा जो मनुष्य आहे तो मनुष्य जीव स्वरूपाने पशुसारखाच आहे. पशुमध्ये आणि निद्रित कुंडलिनी ज्याची आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही असं शास्त्रकार म्हणतात. कुंडलिनी जागृत करणं किती आवश्यक आहे हे शास्त्रकार सांगतात. यावत सा निद्रिता देहे तावत जीव पशुर्यथा. आणि जर ती पशु सारखा राहिला तर मग होता ज्ञानम न जायते. पशुला ज्याप्रमाणे आत्मज्ञान होते, ज्ञान दिल्याप्रमाणे तोपर्यंत त्याला आत्मज्ञान होणारच नाही. ज्ञानम न जायते तावत. तशाने कोटी योग विधेयरपि, कोटी योग, तुम्ही कोटी कोटी योग करा, याग करा, अनेक प्रकारच्या साधना करा, हो त्या कोणत्याही साधनेनं तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. कारण कुंडलिनी झोपलेली आहे. म्हणून ज्या माणसाची कुंडलिनी झोपलेली असते, निद्रित असते, त्याने किती साधना अनेक प्रकारच्या केल्या, साधना केल्या तरी त्याला आत्मज्ञान होत नाही असे शास्त्र सांगते. ज्ञानम न जायते तावत कोटी योग विधेयरपि. आधार शक्ती, आधार शक्ती निद्रायाम. त्या कुंडलिनीला आधार शक्ती म्हटलेलं आहे. आधार का तर ती मूलाधाराच्या खाली आहे. तेव्हा त्या मूलाधार चक्राच्या खाली ती झोपलेली आहे आणि तिच्यावर त्या मूलाधारावरच सगळा शरीराचा भाग आहे. पाठीच्या कण्यावर असं बसलो की पाठीच्या कण्यावर भाग बसलेला आहे.
म्हणून ती आधार शक्ती होते. आधार शक्ती मुद्रायाम, ही आधार शक्ती जोपर्यंत जोडलेली आहे, विश्वम भवती मुद्रया, त्या माणसाला जग सगळं जोडलेलं असं जाते. पण तो जर अंधारात असेल तर त्याला अंधारात काय दिसणार आहे? अज्ञानाने त्याला काय करणार आहे? अंधार नाही. तेव्हा ज्याची कुंडली शक्ती झोपलेली आहे त्या विश्वामध्ये दिसेल, अंधार दिसेल. विश्वम भवती मुद्रया तस्यां शक्ती प्रबोधेन, पण त्या माणसाची जी आधारभूत कुंडली शक्ती तर जागृत झाली, तिला जर जाग आणली, तस्यां शक्ती प्रबोधेन त्रैलोक्यम प्रतिबुद्धते, मग त्या माणसाला त्रिलोक हे प्रबुद्ध झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, ज्ञानवान झालेलं आहे असं दिसत. ज्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान प्रकाशित होतो त्याला सगळीकडे ज्ञान म्हणते. तेव्हा कुंडलीमुळे आत्मज्ञान प्राप्त होत आणि ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला ज्ञानाचं दर्शन घडतं असे शास्त्रकारही सांगतात. 6वा श्लोकासुद्धा आपल्या कुंडलीचा 6व्या श्लोकामध्ये म्हटले सशैल वनधात्रीणाम, सशैल वनधात्रीणाम, सशैल वनधात्रीणाम यथा आधारो हि नायकाः, यथा आधारो हि नायकाः. सर्वेषां योगतंत्राणां, सर्वेषां योगतंत्राणां तथा आधारो हि कुंडली, तथा आधारो हि कुंडली. अर्थ काय याचा? सशैल वनधात्रीणां यथा आधारो हि नायकाः. धात्री म्हणजे पृथ्वी, धरा, धरेला धात्री म्हणतात. धरा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवर काय काय आहे? शिव म्हणजे पर्वत आहे, वन आहे, या प्रकारचे वस्तू आहे. पृथ्वी अशी अनेक वस्तूंनी भरलेली आहे. आणि स्वतः ती जी पृथ्वी आहे ती सुद्धा फार बदलणार आहे. आधीच पृथ्वी बदलणार आणि त्या पृथ्वीवर अनेक जंगल, नाना प्रकारची झाडं, वनस्पती, असा या सगळ्या पृथ्वीचा भाग कोण वाहतो, कोण धारण करतो? आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की शेषाने आपल्या शिरावर मस्तकावर धारण केले. त्याला इथे नायक म्हटलेले. यथा आधार नायका, नायक म्हणजे शेष. भगवान शेष हा सर्पाकृती आहे आणि त्याचा आधार पण आहे. आणि त्या फळांवर ही पृथ्वी त्याने धारण करून ठेवली असं आपल्या शास्त्रात. अर्थात हे प्रतीकात्मक आहे. असं कुठे साप नाहीये आणि तशी काही त्याच्या डोक्यावर नाहीये. परंतु हा जो आधार देणारा, पृथ्वीला आधार देणारा तो कोण आहे? तो विश्वकर्मा आहे, विश्वधाता आहे, हिंदू आहे. तेव्हा त्या विश्वकर्म्याने त्या पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण करून ठेवले. त्याने थोडस जरी डोकं हलवलं तरी सगळी पृथ्वी गडबड व्हायला लागते. शास्त्रकार म्हणतात
सशैलवनधात्रेणां यथा आधारो विनायका, ज्याप्रमाणे पर्वत डोंगर इत्यादी युक्त असलेली ही पृथ्वी त्या शेषाच्या मस्तकावर आहे. तो शेष तुला धारण करणारा नायक आहे. त्याप्रमाणे काय हे उदाहरण दिले. त्याप्रमाणे काय सर्वेषां योग तंत्राणां, जेवढे योग तंत्र मंत्र साधनादी प्रकार आहेत सगळे सर्वेषां योग तंत्राणां तथा आधारभूत, त्याप्रमाणे आपल्या देहामध्ये असलेली आपली शक्ती आहे ती आपल्या सगळ्या योग प्रकारांना सगळ्या साधनांना आधार देते. ही कुंडलिनी जर आपल्या देहामध्ये जागी नसेल, जर आपला हा मूलाधाराचा भाग जो तिच्या डोक्यावर बसलेला आहे ती जर जागी झाली नाही तर आपल्या देहामध्ये आपण देहाने करावयाच्या सगळ्या योग साधना अभ्यास होतात. किती योग करावं, कोणत्याही योग करा, कोणतेही साधन करावं, तेव्हा कोणत्याही साधनेला साध्य प्राप्त होत नाही जोपर्यंत कुंडलिनी शक्ती जोडलेली आहे तोपर्यंत. सर्वेषां योग तंत्राणां आधारो कुंडलिनी. आता 7वा श्लोक फारच महत्वाचा आहे. ग्रंथकार बोलतात शक्तिपातानुसारेण. शक्तिपात ज्या वेळेला एखाद्या शिष्याला गुरुचा होतो त्याच्या अनुरोधाने शक्तिपातानुसारेण गुरुंनी आपली जागृत शक्ती, गुरुमध्ये गुरु त्यालाच म्हणाले की ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत असेल त्याला ती आपले ध्यान प्राप्त होऊन दिले. तेव्हा ती गुरुशक्ती जेव्हा शक्तिपाताचा म्हणजे गुरुच्या कृपेने त्या शिष्याला प्राप्त होते. शक्तिपातानुसारेण शिष्यो अनुग्रहम अर्हति. शिष्यो अनुग्रहम अर्हति. शिष्य जेव्हा अनुग्रह धारण करतो, अर्हति म्हणजे प्राप्त करतो. अनुग्रह शब्दाचा अर्थ आहे दीक्षा. शिष्य जेव्हा सद्गुरूकडून अनुग्रह घेतो म्हणजे दीक्षा घेतो, कोणत्या मार्गाने? शक्तिपाताचा मार्ग. सद्गुरु ज्या वेळेला आपल्या शिष्याला आपली जागृत शक्ती प्रसारित करून त्याच्यामध्ये पाहतात आपल्याला शक्तिपात असं म्हणतात. अशा शक्तिपाताने ज्या वेळेला त्या शिष्याला अनुग्रह प्राप्त होतो म्हणजे दीक्षा प्राप्त होते, हे आचार्य म्हणतात शिष्यो अनुग्रहम अर्हति. यत्र शक्ती न पतती तत्र सिद्धी न जायते. गुरुची शक्ती त्या शिष्याला जागृत शक्ती प्राप्त झाल्यानंतरच त्याला खरी दीक्षा होते आणि त्या दीक्षेने त्याला त्याचा आपल्या नष्ट होऊन ज्ञान प्राप्त होते. असं जर होत नसेल त्या ठिकाणी शक्ती असा त्याला लाभ होत नाही. शक्तीचा शक्तिपात त्याला होत नाही. यत्र शक्ती न पतती. जिथं शक्ती पडत नाही का शक्तिपात होत नाही तत्र सिद्धी न जायते. तेव्हा त्याला कुठली सिद्धी प्राप्त होत नाही. या ठिकाणी सिद्धी हा शब्द
लाभ शाखाने त्याला कोणताही लाभ होत नाही, कोणती सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला आत्मसिद्धी प्राप्त होत नाही असं घ्यायला पाहिजे. कारण गुरु जेव्हा त्या शिष्याला शक्तिपात करतात त्यावेळेला त्याला जगाचे लाभ व्हावे म्हणून ती शक्ती देत नाही. त्याला ती जी शक्ती दिली जाते ती अध्यात्म क्षेत्रातली जी आत्मा परमात्मा ब्रह्म यांची प्राप्ती व्हावी म्हणून दिली जाते. शक्तिपाताचा अर्थ आम्हाला अजूनही कळत नाही. पुष्कळचे लोक दीक्षा घेतात आणि गुरुकडे लौकिक कामना, लौकिक वासना, लौकिक इच्छा प्रदर्शित करतात. तेव्हा या श्लोकामध्ये अगदी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत गुरुची सर्वशक्ती त्या शिष्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत अध्यात्माच्या सिद्धीला प्राप्त होणार नाही. अशा प्रकारची कुंडलिनीची प्रार्थना आहे. ते कुंडलिनी श्री जगदंबा ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा या विश्वबीजाची अपूर्वा साधी कुंडलिनी यावत सानुता हो तावत निश्चिन्नसिते मंत्र अर्चना मूलाधारे आपली शक्ती कुंडलिनी परदेवता श्वेताभिकारा सातत्य यावत सानुता देहे तावत जीव पशु यथा ज्ञानन्य जाये तावत कोटि योग विदेरति आधार शक्ति मुद्रायां विश्वभूति मुद्रया तस्यां शक्ति प्रमोदेन त्रैलोक्यं प्रतिबुद्धये सशैलवनधात्रीणां यथा आधारो हि नायका सर्वेषां योगतन्त्राणां तथा आधारो हि कुण्डली शक्तिपातानुसारेण शिशो अनुग्रहम् अर्हति यत्र शक्ति न पतति तत्र सिद्धि न जायते. कुंडलीचे वर्णन पाहिलं. असा हा कुंडली सिद्ध महायोग आहे. आता ही जी कुंडलिनी आपण म्हणतो या शास्त्रामध्ये हजारो नाव आहे. ही देवता आहे. सगळ्या देव देवींची नावं त्या कुंडलीला दिलेली. कुंडली म्हणतात, विजयी म्हणतात, शक्ती म्हणतात, ईश्वरी म्हणतात, कुंडली म्हणतात, अरुंधती म्हणतात. प्रत्येक चेतना हा शब्द फार वापरला गेला. प्रत्येक चेतना जगदंबा म्हटलं, महामाया, श्री, आल्हादिनी, प्रज्ञा, राधा, सीता, गौरी इत्यादी सगळी नावं तिचीच आहे. तेव्हा या अनेक नावांनी कुंडलिनी जी अद्याध्यात आहे ती ओळखली जाते. तर आम्ही जेव्हा ही नामं घेतो कुंडलिनीची त्यावेळेला ती एक अशा प्रकारची आपल्या देहामध्ये शक्ती आहे हे विसरून जातो. आता सीतेचं नाव घेतल्यानंतर ती सीता कुंडलिनी आहे आपल्या लक्षात येतं. जेव्हा ती गौरी काढते असं म्हटल्यानंतर कधी आपल्या देहात असं होतं. तेव्हा सगळ्या देव देवी आहे त्यांची नाव कुंडलिनी. आता हा कुंडलिनी सिद्ध महायोग आहे. या सिद्ध कुंडली सिद्ध महायोगालाही अनेक नाव आहे. आता शक्तिपात योग म्हणतो. याला कोणी सहजयोग म्हणतो. सहजयोग काय आहे? सहज म्हणजे अनायासिक करता येण्यासारखा. करण्यासारखा नाही, याच्यामुळे काही करणंच नाहीये म्हणून याला सहज मिळते, सोपा आहे. शक्तिपातासारखा, शक्तिपात साधण्यासारखा सोपा योग कोणताही नाही. बाकी सगळे कठीण योग नाही, करायचे आहेत ते. परंतु आपली ही जी शक्तिपात साधना आहे किंवा कुंडलिनी सिद्ध महायोगाची साधना आहे ही करायची साधना नाही. या साधनेमध्ये आपण केवळ राहायचंय.
बसायचंय बस. साधं बसणं सुद्धा आपल्याला जमत नसेल तर मग काय म्हणजे आसन घ्या आणि नुसतं बसावं. आणि मग तुम्हाला सुरुवातीला जो मंत्र दिला असतो तो एवढ्यासाठी दिलेला असतो की बाकीचे जे गुंतवणूक चाललेले ते बंद व्हावं. 4 चक्र साधी एक गोष्ट किंवा सहज योग म्हणून त्याला म्हटलं गेलं. त्याला सिद्ध मार्ग म्हटले गेले. सिद्ध मार्ग शब्दाचा शब्द पुढे बोलायलाच येतो. सिद्ध म्हणजे तयार झालेला. जसं घरामध्ये भोजन सिद्ध व्हायला बसा लगेच आपण चक्र जाऊन हातात लगेच जसं ताटा बसून जाऊ ते जे भोजन खातो आपण ते सिद्ध भोजन असतं. सिद्ध मी तयार केलेलं. परंतु इतर मार्गामध्ये असं सिद्ध आपल्याला साधन मला कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, सरगड करावी लागेल तेव्हा ते साधन होतं. जग म्हटलं तरी सुद्धा करावं लागतं. भक्ती म्हटली तरी करावी लागते, कर्म म्हटलं तर करावेच लागतं. परंतु शक्तिपात साधना किंवा ही कुंडली सिद्ध मार्गाची साधना करण्याची साधना नाहीये की होण्याची साधना आहे. याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पंथराज बोललेला. पंथराज पंथांचा राजा. पंथ म्हणजे मार्ग. मार्ग म्हणजे अध्यात्माकडे जाणारे जे मार्ग आहे, साधन आहे त्याला पंथ म्हटलेले आहे. तेव्हा जे जे अध्यात्माकडे नेणारे अनेक साधन असतील त्यातला हा पंथराज आहे म्हणजे राजमार्ग आहे. सगळा श्रेष्ठ आहे. राजांनी सगळं श्रेष्ठ असतो. तेव्हा अन्य सगळ्या मार्गांपेक्षा हा श्रेष्ठ मार्ग आहे असं म्हणून म्हटले गेला. त्याला गुरु दत्त योग असं म्हटले. दत्त प्रभूंनी अनेक दिशा दिल्या. गुरु दत्त विकसित हवे. तेव्हा दत्त प्रभूंनी याला सद्गुरु रूपामध्ये बसून दीक्षा देऊन या मार्गाला हा प्रचलित केलेल्या जगामध्ये म्हणून त्याला गुरुदत्त योग म्हटले. त्याला सरस्वती देवीला ही शारदा देवीला सरस्वती तिच्यावर प्रवचने केलेली आहेत. आणि म्हणून सारस्वत कुंडलिनी महायोग ग्रंथ तयार करायला त्याची माहिती सांगणार. त्याला पाशुपत योग असं नाव आहे. पाशुपत म्हणजे पशु मनुष्य आहे, पशुचिंब त्यातून मुक्त करणारा योग त्याला पाशुपत योग असं म्हणतात. ही बाकीची जी मंडळी आहे ती पशुचिंब खाणं पिणं झोपणं हा जो पशुचा क्रम आहे तो ज्याच्या ठिकाणी असतो तो मनुष्य पशुसारखा. अशा पशुतुल्य वृत्तीतून सोडवणारी ही साधना आहे. तिला पाशुपत योग असं आहे. कारण की ब्रह्मापर्यंत पोचले जातात. ज्याला शक्ती संचार योग असे म्हणतात. त्यामुळे शक्ती संचरित होतात या सगळ्या देहामध्ये. अनेक नाव आहे या योगाची. तथापि 5-10 नावं लक्षात ठेवा. आता या कुंडलिनी सिद्ध महायोगाचं महात्म्य आणि मोठेपण काय आहे हे सांगतात. काय नाव आहे, महात्म्य काय मोठेपण का. हा मार्ग आणि जगामध्ये अनेक मार्ग आहेत. आत्मस्थितीकडे नेणारे अनेक मार्ग आहेत. परंतु हा जो मार्ग आहे हा मार्ग मोठा कसा. हा प्रश्न
ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना विचारले. भगवान शंकरांना ब्रह्मदेवाने विचारले एकदा की हे देव, या जगामध्ये तुम्ही जर आहात, शिव आहे, ब्रह्मदेव आहे, सगळे देव आहेत आणि यांनी वेगळ्या प्रकारचे साधन मार्ग तयार केले. तेव्हा ब्रह्मदेवाला भगवान शिव सांगताय, नाना मार्गैस्तु, नाना मार्गैस्तु, नाना प्रकारचे मार्ग आहेत. नाना मार्गेस्तु दुष्प्राप्यम, दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम. नाना मार्गेस्तु दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम. सिद्ध मार्गेण लभते, सिद्ध मार्गेण लभते न अन्यथा पद्मसंभव. हे पद्मसंभव, पद्मसंभव म्हणजे पद्म कमळ, त्यातून या ब्रह्मदेवाचा जन्म झाला. भगवान विष्णूच्या बिंदूतून एक कमळ तयार झालेले आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला, असा हा पद्मसंभव म्हणजे भगवान ब्रह्मदेव आहे. तेव्हा अशा त्या ब्रह्मदेवाला भगवान शिव सांगून राहिले की नाना मार्ग आहेत रे जगामध्ये, नाना मार्ग असतो, दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम. हे जे कैवल्य आहे, कैवल्य म्हणजे मोक्ष, तो कसा आहे, दुष्प्राप्य आहे, म्हणजे प्राप्त करायला कठीण. मोक्ष प्राप्त करायला कठीण आहे. मोक्ष म्हणजे काय, मुक्ती, कैवल्य. कशाला म्हटले कैवल्य, मुक्ती, मोक्ष? तर जन्म मरणाचं हे जे चक्र आहे यातून सुटून जाणार, पुन्हा जन्माला यायचं नाही. आता मरावं तर लागणार, पण देह धारण केलाय, परंतु आता मेल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं, सुटून जायचं आहे चक्रामध्ये. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरण, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरण. अशी जी मुक्ती, जन्म मरणाच्या चक्रातून ज्याला मुक्त होता आलं त्याला कैवल्य प्राप्त झाले. ते फार कठीण आहे. नाना मार्गेस्तु दुष्प्राप्यम कैवल्यम परमं पदम. त्या कैवल्याचं परमपद प्राप्त करणं अतिशय कठीण आहे, दुष्प्राप्य आहे. अनेक मार्गाने पाहिलं. सिद्ध मार्गेण लभते, प्राप्त करायचं का तुम्हाला कैवल्य? भगवान शंकर सांगतात, हे पद्मसंभव, हे ब्रह्मदेवा, हे जे कैवल्य आहे ते सिद्ध मार्गाने लागतं. सिद्ध मार्ग म्हणजे पुनर्न सिद्ध मार्ग. या सिद्ध मार्गाने तुम्हाला कैवल्याची प्राप्ती होईल, जन्ममरणाची सुटका होईल, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. असा मार्ग आहे बरं, साधा नाहीये. इतर अनेक मार्ग आहेत, परंतु त्या मार्गाने कैवल्य प्राप्त करणं अतिशय कठीण आहे, दुष्प्राप्य आहे. भगवान शिवसंहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या शिवसंहिता ग्रंथामध्ये म्हणताय भगवान शिवचा हा सुंदर श्लोक आहे. तो म्हणतात, आलोक्य सर्व शास्त्राणी, आलोक्य सर्व शास्त्राणी विचार्याचं पुन्हा पुन्हा. काय म्हणतात भगवान शिव,
ते म्हणतात, अरे ब्रह्मदेवा, आलोक्य सर्व शास्त्र, अनेक शास्त्र जगामध्ये, त्या अनेक शास्त्रांचं आलोचन म्हणजे आलोक्य म्हणजे पाहून वाचून अभ्यास करून, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून पाहिला, विचार याचे पुन्हा त्याचा विचार करून पाहिला, पुन्हा अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्यावर मी खूप खूप विचार केला. शिव सांगतात बघा, इदम एकम सुनिश्चित सुनिष्पन्न. भगवान म्हणतात, मी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्याचा फार फार विचार केला, परंतु इदम एकम हा जो मार्ग आहे ना, हा एकच मार्ग मला असा सापडला. इदम एकम सुनिष्पन्न असा चांगल्या प्रकारे निर्माण झालेला मार्ग मला सापडला. इदम एकम सुनिष्पन्न योगशास्त्र परमतम. तेव्हा योगशास्त्राचं परम श्रेष्ठ असं मत झालं म्हटलं की हाच योग मार्गाचा चांगला आहे. या मार्गाला युक्त श्रेष्ठत्व का आलं? भगवत सांगतात, तुमचा यस्मिन ज्ञाते सर्व इदम ज्ञातम भवति निश्चितम. या मार्गामध्ये जे पडलेले लोक आहेत त्यांना यस्मिन ज्ञाते म्हणजे या मार्गाचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला सगळं ज्ञान होतं. पण इथे जी कुंडलिनी शक्ती आहे ना, तीच आत्मशक्ती आहे ना, आणि ही कुंडलिनी आत्म्याची शक्ती असल्यामुळे ती आत्मशक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला सगळं ज्ञान मिळणार असते आत्म्याचं. म्हणून भगवान शिव म्हणतात, यस्मिन ज्ञाते सर्व इदम भवति. सगळं ज्ञान होतं त्याला, आत्मज्ञान ज्याला होतं त्याला सगळ्यात काहीही जाणण्यात विचारात नाही. सर्व इदम ज्ञान भवति निश्चित. म्हणून काय करा, तस्मिन परिश्रमा कार्य. हे साधकांनो, मग या साधनेमध्ये तुम्ही चांगले कष्ट घ्या, परिश्रम करा. ही साधना वारंवार करायला परिश्रमा कार्य. अन्य शास्त्र भाषेच मग दुसऱ्या अन्य शास्त्रांना ते जे सांगतात त्यांचं कशाला चित्र करतात. हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये जर सगळं तुम्हाला मिळणार आहे, सगळं ज्ञान प्राप्त होणार आहे, तर अन्य शास्त्रांच्या गोष्टी कशाला ऐकता तुम्ही, कशाला चित्र भटकता. हे भगवान शिव त्या शिष्याला सांगतो. अशा प्रकारे सर्व शास्त्राचा अवलोकन करून पुन्हा विचार करून माझा हा विषय झाला आहे की केवळ योगशास्त्रच एक महत्वाचं ज्ञान देणार परमोन्नत शास्त्र आहे. या शास्त्राची रचना फार चांगल्या प्रकारे झालेली आहे. इदम एकम सुनिष्पन्न याची रचना फार चांगली झालेली आहे. या शास्त्रात गुरुनी ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी परिश्रम करणे उचित आहे. अन्य शास्त्रातील परिश्रम व्यर्थ आहे, निरर्थक आहे. अन्य शास्त्रामधून आम्हाला ज्ञानच प्राप्त होणार नसेल तर त्या ठिकाणी श्रम करण्यात काय अर्थ आहे. आणि जर तुम्हाला श्रमही नाही करायचे काही, हा जो सहज योग आहे, सोपा योग आहे, नुसतं बसायचंय, काही करायचंच नाहीये, तर मग तिथं तुम्ही का करत नाही असं. आता कुंडलिनी सारस्वती म्हणून जे आहे त्याच्यामध्ये ही शारदा सांगते, सरस्वती काय सांगते का या योगाबद्दल. शारदा ही ज्ञानदेवी आहे, सरस्वती ज्ञानदेवता आहे. ही शारदा ही सरस्वती माता आपल्याला काय सांगते लक्षात घ्या.
म्हणते शक्तिपात विना तत्वज्ञानं नैव जायते. सरस्वती माता सांगते की शक्तिपाताशिवाय आत्मज्ञान होणार नाही. आता ती देवी होती तर, वागेश्वरी होती तर, ज्ञानाची देवता आहे तर, ती जेव्हा सांगते की अहो शक्तिपाताशिवाय ज्ञान नाही होणार, तुम्हाला आत्मज्ञान होणारच नाही. शक्तिपात विना तत्वज्ञानं नैव जायते. तस्मात् तत्रैव जिज्ञासा कर्तव्या साधकैः सदा. आमचा तस्मात् तत्रैव जिज्ञासा कर्तव्या. तत्रैव जिज्ञासा कर्तव्या. तस्मात् तत्रैव जिज्ञासा कर्तव्या साधकैः सदा. साधकांनी सदा मिळेली त्याच ठिकाणी जिज्ञासा मिळे जाण्याची इच्छा करावी. शक्तिपात मार्गामध्येच बसून साधकाने आपलं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करावी. ती माता सांगते तत्वज्ञानं क्रियाज्ञानं स्वयमेव उपजायते. कारण दीपातिशाला म्हणते अहो या साधनेमध्ये जे तत्वज्ञान आहे, तत्व शब्दाचा अर्थ आहे आत्मा. तत्व ते म्हणजे आत्मा, तत्व ब्रह्म त्याचं ज्ञान. तत्वज्ञान किंवा तत्वाचं ज्ञान हे म्हणजे आत्म्याचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान. क्रियाज्ञान ही कुठलीही शक्ती जेव्हा क्रिया करते तिचंही ज्ञान होतं. आपल्याला काय क्रिया करून घ्यायची तिचं ज्ञान स्वयमेव उपजायते आणि ते आपोआप निर्माण करते ते ज्ञान. हा मार्ग जो आहे हा मार्ग ज्ञानाचा आणि त्या ज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आनंदाचा मार्ग आहे. अरे मग अनुभवानं होऊन द्यायला चांगल्या क्रिया, त्या क्रियांमध्ये येणारा जो आनंद आहे तो अनुभवानं आणि तो स्वयमेव स्वतःच ती शक्ती निर्माण करतो. तुम्हाला आम्हाला काही करायचं नाही, फक्त बसायचंय नुसतं बस. तत्वज्ञानं क्रियाज्ञानं स्वयमेव उपजायते. स्वतः निर्माण करते. एतत् सर्वं अनुग्रहिक लक्ष्यम. हे सर्व अनुग्रहिक लक्ष्य म्हणजे अनुग्रह म्हणजे दिशेनं प्राप्त होणारे आहे. शक्तिपाताच्या दिशेनं हे तुम्हाला सहजगत्या प्राप्त होत अशी ती शारदा माता सांगते. आता तू कोणाचं ऐकत नसाल तर मग प्रश्नच नाही. भगवान शिव सांगणारे ब्रह्मदेवाला इथं शारदा देवी सांगितली साधकांना. तिचं देवीच आता ज्ञानेश्वरी मध्ये या शक्तिपाताला पंथराज म्हटलेले आहे. आता पंथराज काय वर्णन केले महाराज या शक्तिपाताचं आपण ज्ञानेश्वरीचं वाचलेले. आता विसरून आपण ते सगळं पुन्हा बघा. ज्ञानेश्वरीमध्ये वास्तविक गीतेमध्ये काही आलेलं नाहीये फारसं, परंतु ते स्वतः या मार्गातले असलेले मार्ग आहे सिद्ध मार्ग ज्ञानोबा या मार्गातले असल्यामुळे त्यांनी या मार्गाचं म्हणून थोडा अवसर मिळायला बरोबर आपल्यासाठी बरं त्यांना काय गरज होती ते तर आता सिद्ध होते. परंतु साधकांच्या कल्याणासाठी धनुरांनी
ज्ञानेश्वरीमध्ये हे वेगळंच प्रकरण घडून गेलं. असे गीतेशी काही संबंध नाही याचा. आता काय म्हणतात ज्ञान? शक्तिपात मार्ग हा सर्व योग मार्गांचा राजा आहे म्हणून त्याला पंचराज म्हटलं. पंचांचा राजा आहे, योगाचा राजा आहे. या राजमार्गाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी पंचराज असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत या मार्गाबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मुळात आहे की आता सोपं आहे. ऐसे विवरवणी श्रीहरी म्हणतले ते अवसरी. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केलेला आहे. म्हणून त्या 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी योगाचा उपदेश अर्जुनाला केलेला आहे, योग मार्गाचा. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला योगाबद्दल विवरण केलं म्हणजे स्पष्टीकरण करून सांगितलं. ऐसे विवरवणी श्रीहरी म्हणितले ती अवसरी. मग त्यावेळेला म्हटलं, त्या वेळेला सांगितलं काय, अर्जुना हा अवधारी पंचराज. हे अर्जुना लक्ष द्या. अवधारी म्हणजे काय, इकडे ध्यान दे, तू लक्ष दे. मी तुला सांगतो हा पंचराज आहे, पंथांचा राजा आहे. शक्तिपात तुम्हाला ज्ञानोबांनी हा शक्तिपात मार्गाबद्दल सांगितलेला. पुढे बघा ना त्याचा काय सांगतात. हा सुंदर वर्णन केलंय ज्ञानोबांनी शक्तिपात मार्गाचे वर्णन अनेक शास्त्रांमध्ये वर्णन आहे. अर्जुना हा अवधारी पंचराजी तेथ प्रवृत्ती करूची आबुरी सती निवृत्ती फळाची आकोबी. म्हणतात अरे या मार्गामध्ये प्रवृत्तीतले लोक येतात. आपण सगळं प्रवृत्तीतूनच या मार्गात आलो ना. प्रवृत्ती म्हणजे संसार, प्रपंच, संसार करत करतच आपण या मार्गात चाललो ना. म्हणून आपल्याला सांगतात की तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी. प्रवृत्तीचं झाड तर म्हणजे प्रवृत्ती तरुच्या बुडी. बुडी म्हणजे भूसारा. प्रवृत्ती रूपी झाडाच्या बुरखालाच बुंध्याला. अरे या मार्गाला तू आला ना. अरे अर्जुना तू या मार्गाला प्रवृत्तीची जर आला ना या मार्गाला, तर तुला असं दिसेल की प्रवृत्तीच्या वृक्षाच्या बुंध्यालाच काय दिसेल तुला. दिसती निवृत्ती फळाची आपोळी. तुला निवृत्तीची फळं दिसेल लागलेली. हा जो प्रवृत्तीचा वृक्ष आहे ना, या प्रवृत्तीच्या वृक्षाच्या खाली बुंदाला जी फळं लागलेली आहेत दर्यातून, ती कोपच्यावरती फळ कर आणि ती निवृत्तीची फळ आहे. तू एक तरी फळ खाऊ पहा, म्हणजे काय होईल, तुला निवृत्तीचं महत्व कळेल. प्रवृत्तीकडे प्रवृत्तीमध्ये जाऊ, परंतु तू त्या प्रवृत्तीमधून आता आला इथपर्यंत ना, तर हे जे प्रवृत्तीचं झाड आहे नाही तर या झाडाच्या बुंदाला निवृत्तीची फळ आलेली. ती निवृत्ती फळाची कोटी कोटी फळ लागली त्या झाडाच्या बुंद्याला, वृत्तीच्या झाडाच्या बुंद्याला. अरे अर्जुना, ज्या मार्गीचा कापडी महेश अजून, ज्या मार्गाची कापडी महेश अजून. अरे अर्जुना, कापडी म्हणजे यात्रेचं. कापडी शब्दाचा अर्थ आहे यात्रेचं.
अरे अर्जुन, या मार्गाचा प्रवासी जो आहे ना भगवान शंकर, त्यांनी हा मार्ग लोकांमध्ये आणला जास्त. म्हणून या मार्गाचा जो यात्रेकरू भगवान महेश आहे ना, तो अजून सुद्धा चालूच राहिलेला आहे या रस्त्याने. त्याचा प्रवास संपूर्ण तोही आपल्या बरोबर चालू झालेला आहे. का असे तो भगवान आहे, तो निवृत्त झालेला, तो संपूर्ण आता निघून गेलेला आहे. परंतु तो प्रवास एवढ्यासाठी करतो की हे जे माझ्या मागून येणारे प्रवासी ना, त्यांना मार्गदर्शन व्हावं. तर कोणीतरी प्रवासामध्ये मार्गदर्शन असावं लागतं. त्याला पुढचा मार्ग माहिती असतो, तो पुढे राहतो आणि हे लोक त्याच्या मागून मागचे प्रवासी चालू करतात. जसे त्या मेंढ्या, त्या मेंढ्यांमधल्या काही मेंढ्या अशा हुशार असतात, त्यांना पुढे तो मेंढपाळ पुढे ठेवतो आणि त्या मेंढ्या चित्र सांगायला लागला की सगळ्या मेंढ्यांना त्याच्या मागून जायला लागतात. तसा मुख्य असा व्यक्ती असतो ना, तो म्हणजे भगवान शंकर या मार्गाचा. पुढे चालतो आणि यात्रेकरू प्रवासी येतो आणि हा प्रवासी भगवान पुढे चालतो आणि सगळे यात्रेकरू ह्या मार्गाचे त्याच्या म्हणून सांगतात. हे हा सुंदर यात्रा हे वर्णन पूर्ण होणार नाही. सत्संगाची गेलेली आहे. हा सुंदर आहे, हे ऐकलं पाहिजे. मी काय म्हणतो, हे सहसा तुम्हाला कुठे आहे, सगळीकडे भरलेलं आहे आणि हे सगळं जमीन कुठेतरी ऐकलं पाहिजे. म्हणून शक्तिपात मार्गाची प्रवृत्ती आवश्यक आणि तुम्ही बाकी तुम्ही गावामध्ये का शेकडो प्रवृत्ती असतील, तर शक्तिपाताबद्दल कोणी बोलू शकतो. तर हा भटक भिन्न मार्ग आहे. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ आणि जे लोक जे आपले शेवटचे निघणारे धर्मता राहिले त्यांना विचारा. मला तरी एवढा आनंद मिळून राहिला का आता या तासभरामध्ये. हा जो आनंद आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान किती आनंदजनक आहे. कारण नुसतं ज्ञानी आनंदजनक आहे, आनंद होतो, तर प्रत्यक्ष आपण जी साधना त्याचा आनंद होतो. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.